सारखं हिंदू मुस्लिम केल्याने ना समाजात तेढ माजते. हिंदू मुस्लिम करू नका, पण मराठा, ओबीसी, दलित, आदिवासी, ब्राह्मण हे सगळं करा. कारण काय आहे ना, की 80% मेजॉरिटीला डिवाइड करायचं आणि 20% मायनॉरिटीला एकत्र ठेवायचं, ही एक पॉलिसी आहे. कारण हिंदू एकत्र झाला तर देश स्ट्रॉंग होईल आणि हेच ब्रेकिंग इंडिया फोर्सेसला नको आहे. राहुल गांधी म्हणतो ना, जितनी आबादी उतना हक. आता हे म्हणत असताना तो ओबीसी, SC, ST यांचं ब्युरोक्रेसी आणि इंडस्ट्रीमध्ये असलेल्या शेअरबद्दलचा मुद्दा पुढे ठेवतो, पण मूळ मुद्दा मायनॉरिटीला पुढे आणण्याचाच आहे. कारण 80-20मध्ये 20ची व्हॅल्यू खूप जास्त वाटत नाही ना, पण समजा 80ला छोट्या छोट्या ग्रुपमध्ये डिवाईड केलं, ब्राह्मण, क्षत्रिय, बनिया, SC, ST, OBC, लिंगायत, हे ते, तर मग मात्र त्या 20%ची व्हॅल्यू ही खूप जास्त मोठी वाटते ना. आणि मग जितनी आबादी उतना हक हा विचार करून बघा. आणि म्हणूनच डिवाइड 80% अँड युनाइट 20%. विचार करा, जितनी आबादी उतना हक. मग मुसलमानांची आबादी वाढत जाणार, मायनॉरिटीची आबादी वाढत जाणार आणि 80%ची आबादी कमीच होणार आहे. कारण तुम्ही बघा, आज ब्राह्मण समाज तर सोडूनच द्या, पण मराठा, OBC या सगळ्या समाजामध्ये पण 1 किंवा 2 मुलं याच्यापेक्षा वरती नाहीच असतात ना. दुसरी गोष्ट, हिंदू धर्मामध्ये कन्व्हर्जन्स नाही आहेत. ते SC असतो, ST असो, OBC असो, कुठल्याच याच्यामध्ये कन्व्हर्जन नाही आहेत. जेवढे हिंदू आहेत तेवढेच आहेत. जे वाढणार आहेत ते फक्त बर्थनी वाढणार आहेत. पण मायनॉरिटीजमध्ये इस्लाम आणि ख्रिश्चनिटी दोन्हीमध्ये कन्व्हर्जन्स आहेत. लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद, कुठले कुठले जिहाद, या सगळ्यामधनं प्लस बाहेरून बांगलादेशी लोक आतमध्ये घुसणार, इथल्या लोकांना कन्व्हर्ट करणार, म्हणजे त्यांची संख्या वाढतच जाणार. ख्रिश्चनिटीचं पण तसंच होणार आहे. ते त्यांच्यामध्ये पण कन्व्हर्जन आहेच. कन्व्हर्जननी त्यांची संख्या वाढतच जाणार. त्याच्यामुळे 80-20 हे इम्बॅलन्स होत जाणार. आणि म्हणूनच हे 80%ला एकत्र राहणं खूप आवश्यक आहे. तिथे त्यांची आबादी वाढते आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा हक्क पण वाढणार आहे. आणि इथे आपण कृष्णाजी भास्कर, खंडूजी खोपडे यांच्या जाती काढत बसतो. फितुरांच्या काय जाती काढायच्या? ते फितूर होते. 80%नी एकत्र राहणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे जे इतिहासात घडून गेलेल्या गोष्टी आहेत त्या समजून घेऊ, त्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या एक्सेप्ट करू, ज्या वाईट गोष्टी होत्या त्यांना सोडून देऊ, त्यातनं शिकायचं काय आहे ते समजून घेऊ. आणि आता याच्यापुढे 80%नी डिवाईड न राहता पुढे एकत्र कसं जायचं याचा विचार करू. हे नाही केलं तर परत 1947 रिपीट होऊ शकतं. कारण त्यावेळेसची जी परिस्थिती होती ना, ती काय होती हे पुढच्या भागात आपण बघणार आहोत. सो स्टे ट्यून्ड.